कुठे कराड साहेब कुठे? त्यांनी मला बघितलं नाहीये का? मी आता इथून जाणार नाहीये. मी आता उपाशी नापाशी ते आंदोलन करणार आहे. मी इथून आता उठायलाच नाहीये. काय तुमचं नाव काय ते? मी दिव्या उल्हास मराठे, छत्रपती संभाजीनगर. गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत काम करते. काय नाराजगी काय तुमची? नाराजगी अशी, मी प्रभाग क्रमांक 20 मधून मी तिकीट मागितलं, ओपन महिला मधून. तर त्यांनी एका छोट्याशा कार्यकर्ता, तो कधीतरी येतो, छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं. हे योग्य आहे का? बरं, तुमचं वरून नाव नाही आलं. नाव नाही आलं म्हणजे काय? वरती पक्षाला माहिती आहे का याची बायको कोणती? म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं. सर्वे मध्ये तर नाव माझं पण आलं. कुठला प्रभाग आहे? 20 क्रमांक. सर्वे मध्ये तर माझंही नाव आलं. आणि 15 दिवसाचा प्रचार करणारी, म्हणजे प्रचार म्हणजे पक्षाचाने केला. स्वतःचे नावाचे पॉम्पलेट त्या बाईने वाटले. काय तुमचं म्हणणं आहे? मी उपोषण करणारे, मी इथून उठायला नाहीये. आज महिला कार्य मागच्या वेळेस सुद्धा इतक्या वर्षानंतर निवडणुका मागच्या 15 मध्ये 5 वर्षात त्यांनी काय झालं? 2015 मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या, तेव्हा सुद्धा माझा बी फॉर्म आलेला. माझा बी फॉर्म जर पळत असतील, मी दिव्या उल्हास मराठे. माझं तिकीट कापलंय म्हणजे मला एक करायचंय. कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत. एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत. त्याच्यानंतर ही जी महिला आहे, एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात. माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस अजून बाकी आहेत. मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची. वरुण चितोळे सरांना मी आता फोन केला तर त्याही म्हणतात, ते सर म्हणतात, चितोळे सर म्हणतात की ताई तुमचं वरून नाव आलेलं नाही. नाव कोणी दिले? इथून नाव कोणी दिले? ती छोटी कार्यकर्ता पण नाही, ती सदस्य पण नसेल. मला सांगा, तुम्ही कुठला प्रभाग आहे? कुठला प्रभाग आहे? मी इथे उपोषणला बसणार आहे. मला न्याय पाहिजे, मला एकदा तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे. इतकं अशी का? कुठल्या प्रभागातून आहेत तुम्ही? मी 20 प्रभाग क्रमांक 20. अनेक नाही, महिला तर भरपूर आहेत ना. बीजेपीच्या आता एक जमा होतील. आता माझ्या माहित पडलं, फॉर्म दिलाच नाही ना. दिला गेला ना, दिला गेला, माहिती झालं म्हणून मी आली इथे. दिले, त्यांनी बोलून दिले, चोरून दिले फॉर्म. कधी फॉर्म कधी देण्यात आले नेमके? एक छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला दिले. छोटा कार्यकर्ता म्हणते मी समजले असते. जर आमदार, खासदार, नगराध्यक्षाच्या बायकोला दिलं तर मी अजिबात बोलली नसती. पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या, जी बाई कधी पक्षात आलेली पण नाहीये म्हणजे, आणि तशा बाईला जर तुम्ही तिकीट देत असाल, ही भाजपचं म्हणजे काय बघतं? भाजप काय बघतं? मला याचा न्याय पाहिजे. भाजप पक्ष मोठा झाला म्हणून काय? आता हे जुने कार्यकर्ते लढले, 18 केसेस आमच्यावर, म्हणून पक्ष मोठा झालेला आहे. आम्ही पक्षात काही नसताना तिथे आम्ही हजर होतो. पक्ष जेव्हा कमी, पक्ष वाढला नव्हता, आता पक्ष वाढला म्हणून जुन्या लोकांना डावलायचं ही योग्य पद्धत नाहीये. तुमची भूमिका काय? तिकीट नाही मिळालं तर? नाही, मी आमरण उपोषणाला बसणार आहे. काही होऊ द्या, माझा जीव गेला तरी चालेल. पक्षासाठी तर आम्ही उपाशी बसणार असं म्हणताय, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत. मी भरून येते ना. भरून बसणार आहे मी सोडणार नाही. अच्छा, उमेदवारी अर्ज भरून? हो, मी सोडणार नाही. उमेदवारी अर्ज भरून मी संतापलाय, काय कारण आहे? कारण आहे ना भाऊ. कारण एक 2 दिवस डावललं ना तिकीट. 2 वेळेस तिकीट डावललं गेलं. 2015ला सुद्धा मी मंडळाध्यक्ष असताना यांचं रात्री 1 वाजता तिकीट फायनल झालं. नाही, अपेक्षा नव्हती मला. आता मागच्या वेळेस डावललं मी, काहीच नाही, घरात बसली, शांत बसली, प्रचार केला. ते शीट पडलं आपलं, ते शीट गेलं आपलं, शोर शीट गेलं. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होतं, असं का झालं. नाही, परत तीच चूक
हे योग्य नाहीये. मी आमरण उपोषणाला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यांनी काही करो, मी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यांना विचारणार आहे. ते म्हणतात सर्वेमध्ये नाव आलं नाहीये, वरून नाव आले. सितोळे सरांना आता फोन केला, वरून नाव आले. वरून काय माहिती दिव्या मराठे कोण आहे? तुम्हाला जर 18 वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि 15 दिवस स्वतःचे पॉम्पलेट वाटणारी महिला माहिती आहे, तर हे योग्य नाहीये. हे योग्य नाहीये. हे इथल्या लोकांचं आत्मचिंतन करण्याचं आत्मपरीक्षण करा त्यांनी. नव्या लोकांना बरं, तिकीट ती दिलं जातं. महिला सक्षम असली मी काहीच बोलली नसती. सक्षम आहे, माझ्यापेक्षा वरचढ आहे, माझ्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेले पक्षात, तर मी शांत बसली असते. नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे असं तुमचा आरोप आहे. हा, कार्यकर्ता छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला कशासाठी? माझ्यापेक्षा सक्षम असते ना तर मी पण मान्य करेन. हं? अरे हे काय गोष्ट झाली? म्हणजे आम्ही काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? हं? आम्ही लोकांना दाबतो तिथे एक फेसबुकला ते भाजपला जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, आपण त्याला कॉमेंट करतो नाही. देखील आपल्याला संधी. नव्याला तिकीट जुन्याला सतरंजा. हा, जुन्याला सतरंजा हीच गोष्ट आहे. नव्याने यायचं, आयतं आपण हे करायचं, आयतं तिकीट घ्यायचं, मस्त केलं ते आनंदात आणि उपोषणाला बसणार.